जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरात 2 दिवसांपूर्वी गोवंश वाहतुकीच्या मुद्द्यावरून 2 गटांतील काही व्यक्तींमध्ये वाद झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या काही जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत। मात्र गोरक्षकांवर गुन्हे का दाखल करण्यात आले असा प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी आज नंदुरबार शहरातून आक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता। कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती। मात्र त्यानंतरही मोर्चेकरी मोर्चा काढण्यावर ठाम राहिल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या आदेशान्वये आंदोलकांना ताब्यात घेतले आहे। ताब्यात घेतल्यानंतरही आंदोलकांनी अन्न आणि पाणी न घेण्याचा निर्णय घेतला होता। तुरुंगातही आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतल्याने या आंदोलनामुळे शहरातील इतर भागांमध्ये कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी शहरातील संवेदनशील भागांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शहरात शांतता राखावी असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। दिनांक 5/7/26 रोजी पहाटे 2 भिन्नधर्मीय गटांमध्ये पहिल्यांदा शिवण नदीच्या इथे झटापट झाली आणि त्याच्यामध्ये भूषण पाटील यांनी त्याच्याकडच्या स्विफ्ट डिझायर गाडीने राजू कुरेशी याच्या 2 व्हीलरला धडक देऊन त्यानंतर मारहाण करून त्याला जखमी केला अशी एक तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली होती। त्यानुसार आपण तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय। त्यानंतर ती स्विफ्ट डिझायर गाडी पुढे साक्री नाक्याला आल्यानंतर काही कुरेशी गल्लीतल्या मुलांनी ती गाडी फोडलेली आहे आणि त्या अनुषंगाने दुसरा गुन्हा आपण शहर पोलीस स्टेशनला दाखल केलाय। त्याचबरोबर मण्यार मोहल्ल्यामध्ये एक ब्रेझा काळी गाडी ही भरधाव वेगाने येऊन तिथे उभ्या असलेल्या मुलांना किंवा तिथे उभ्या असलेल्या इस्मांना धडक देऊन आणि त्यांना जखमी करून निघून गेली, हा तिसरा गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या इस्मांना आपण अटक केलेली आहे। तालुका पोलीस स्टेशनला जो काही गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण भूषण पाटील आणि त्याच्याबरोबरचे इतर इसम जे गुन्ह्यामध्ये सामील होते त्यांना अटक केलेली आहे आणि ती अटक जी केलेली आहे त्याच्या निषेधार्थ हिंदू समाजातील म्हणजे सकल हिंदू समाज यांनी आपल्याला निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगाने ते 8/7/26 रोजी ते मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे असं एक पत्र त्यांनी सिटी पोलीस स्टेशनला दिलेलं होतं। त्या अनुषंगाने गेल्या 2 दिवसामध्ये म्हणजे 6 तारीख आणि 7 तारीख या दोनही दिवशी आपण संबंधित ज्यांनी आपल्याला निवेदन दिलं आहे त्यांची साधारणपणे 4 वेळा बैठक घेतली। त्यापैकी एक बैठक जी आहे माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या समोर देखील झालेली आहे। आपण त्या बैठकीच्या अनुषंगाने जी काही पोलीस कार्यवाही आहे ती योग्य पद्धतीने होती आहे, तपास योग्य पद्धतीने होतो आहे आणि कोणीही निष्पाप माणूस ह्याच्यामध्ये अडकणार नाही किंवा कुठल्याही निष्पापावर कारवाई केली जाणार नाही। जी काही नावं दिलेली आहेत त्यांची शहानिशा करूनच आपण त्यांच्यावर कारवाई करू अशा प्रकारे त्यांना आपण समज दिलेली होती। त्यांना समजावून सांगण्यात आलेलं होतं। माननीय आयजी सरांनी ह्याच्यामध्ये नंदुरबारला येऊन त्याबाबत मीटिंग घेतलेली होती आणि मोर्चा काढण्यापासून त्यांना परावृत्त करण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर आपल्याकडे मनाई आदेश देखील जारी आहे आणि त्या अनुषंगाने मोर्चा काढू नये याबाबत आपण त्यांना आवाहन केलं होतं, परंतु त्या उपरही त्यांना समजावूनही पोलिसांची भूमिका त्यांना न पटल्याने त्यांनी 8/7 मोर्चाचं आयोजन केलं। त्याच्यामध्ये श्री संजय शर्मा धुळे आणि श्री केतन रघुवंशी यांनी हे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत साधारण 20 ते 25 युवक त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते। आपण त्यांना शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्याबाबत सांगितलेलं होतं, परंतु हा मोर्चाच ज्या कारणासाठी काढलेला आहे ते कारण योग्य नसल्यामुळे शहर पोलीस स्टेशनने मोर्चाची परवानगी नाकारलेली होती। त्यामुळं जेव्हा ते श्री संजय शर्मा हे प्रक्षोभक भाषण करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू पाहत होते त्या अनुषंगाने शहर पोलीस स्टेशनने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि योग्य ती प्रतिबंधक कारवाई करून त्यानंतर त्यांना सोडून देण्यात येईल। नंदुरबार शहरातील सर्व सुजाण नागरिकांना माझं निवेदन आहे, त्यांना आवाहन आहे की आपण कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल अशा प्रकारचं वर्तन करू नये। पोलीस योग्य पद्धतीने तपास करत आहे। जो कोणी त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये सामील आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे आणि जो सामील नाहीये त्याची शहानिशा करून तो जर गुन्ह्यामध्ये सामील नसेल तर पोलीस त्याच्यावर कारवाई करणार नाहीत। त्यामुळं पोलीस तपासाबाबत कुठलाही संभ्रम मनामध्ये बाळगू नये। कुठल्याही निष्पापावर कारवाई होणार नाही याबाबत आपण
म्हणजे मी हमी देते आहे. आणि अशा प्रकारे आपण कायदा हातात घेतला तर त्याला अजूनही गालबोट लागू शकतं. त्यामुळे सर्वांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेणं गरजेचं आहे. आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने आपण श्री संजय शर्मा, श्री केतन रघुवंशी आणि त्यांच्यासोबतचे इतर 19 इसम जे आहेत त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि प्रतिबंधक कारवाई करून आपण त्यांना सोडून देणार आहोत.